नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी आलो आहे आंबाऊ गावामध्ये, आंबाऊ जुळेवाडीमध्ये. आमचे नातेवाईक आहेत नारायण अण्णा, आम्ही म्हणतो त्यांना, नारायण बोले त्यांचं नाव. सो त्यांच्या इकडे आलो आहे. सो इथे आहे ना त्यांच्या मुलीचा आज साखरपुडा आहे. सो इकडे ना मस्तपैकी ताशा वगैरे वाजवण्यात येणार आहेत, परत पारंपरिक गाणी पण होतील. वाडीमध्ये अजून एका ठिकाणी देखील साखरपुडा आहे, तिकडे देखील ही पारंपरिक गाणी पाठीमागे माझ्या ऐकू येत असतील तुम्हाला. सो गावाकडे आहे ना हे पारंपरिक पद्धतीने साखरपुडा होतो. सो आमचे रिलेटिव्ह आहेत, सो म्हटलं हा व्लॉग बनवावा. खरं तर ताशा वाजवणारे एवढे म्हणतात ना भारी आहेत ना इथले, एक वेगळंच वाद्य ऐकायला मिळालं आणि त्याच्याबरोबर सनई आहे. सो गावाकडे पारंपरिक पद्धतीतल्या काही गोष्टी आजपर्यंत देखील कोकणात टिकून आहेत. सो तुम्हाला दाखवतो. मंडप वगैरे मस्तपैकी छान वगैरे बांधला आहे. आता सगळेच पै पाहुणे सगळेच येतील, सगळी मंडळी गावकरी गोळा होतील. त्याच्यानंतर साखरपुडा कसा होईल हे देखील दाखवतो. पण आमचे नातेवाईक आहेत, सो त्यांच्याशी देखील तुमची ओळख करून देतो. बघूया, ते बिझी असतील तर मात्र त्यांच्यावरती कॅमेरा घेऊन जाईल, कारण धावपळ असते गावाकडे. असो, चला तुम्हाला दाखवतो डेकोरेशन कसं झालं आहे. हे बघा, एक नंबर. चला.
परिवारांच्या वतीनं आपणा सर्वांचे मनस्वी हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. भारतीय हिंदू संस्कृतीत साखरपुडा म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे नाते जुळले नसून तो दोन कुटुंबियांचा स्नेहसंबंध असतो, दोन विचारांचा संगम असतो आणि दोन स्वप्नांची एक सुंदर अशी सुरुवात असते. आज या ठिकाणी उपस्थित सर्व आप्तेष्ट हे केवळ आमचे पाहुणे नाहीत, तर उभय वधूंच्या भावी आयुष्याचे हे मार्गदर्शक आहेत, आशीर्वाद देणारे शुभेच्छुक आहेत. आनंद आणि समाधानाच्या क्षणांना साक्षी ठेवत आपण या मंगलमय अशा कार्यक्रमाचा सर्वजण मी यजमानांच्या वतीनं आपण सर्वांना विनंती करेन की ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या त्या ठिकाणी थोडस दाटीवाटीनं बसून घेऊन आम्हाला आपण निश्चितच सहकार्य करा ही अपेक्षा ठेवून मी उभी असलेल्या विशेषतः उभे असलेल्या मंडळीला विनंती करेन की बसून घेतलं तर फार बरं होईल. सर्वांनी सहकार्य करावं. सहकार्य
पानाला इथं आहे रे. तंबाखू आणि पानं. मॉडेल पुढे गेला नाही. मंडळी साखरपुडा पार पडला आणि बघा गावाकडे असा कुठला मोठा कार्यक्रम असला की महिला मंडळांचा मोठा हात असतो. जेवण किंवा एकदम म्हणतात ना बॅक स्टेजला काय काम चालू असतं तसं भोजनाचं काम चालू असतं. इकडे या वाडीतले महिला मंडळ आहे सगळं. सो ते हां इकडे असं जेवण वगैरे चाललंय. चला झालं तुम्ही हे महिला मंडळांनी सगळं आजचं जेवण बनवलं. जेवण छान होतं. मस्त मस्त. चला चला मंडळी फायनली घरी आलो आहे साखरपुड्याकडून. खरं तर आंबावमधले आमचे नातेवाईक होते. नारायणांना त्यांच्या मुलीचा साखरपुडा आहे. उद्या हळद आहे आणि परवा देखील म्हणजे परवा लग्न आहे. सो असे सलग 3 दिवस त्यांच्या घरी हा शुभ कार्यक्रम आहे. कसं आहे मला लग्नाला जाता येणार नाही. मी थोडंसं साखरपाणी त्या बाजूला थोडंसं जातो आहे म्हणजे आंगणेवाडीला पण जायचं आहे. सो त्याच्यामुळे लग्न अटेंड करता येईल की नाही याच्या शाश्वती नाही. पण साखरपुड्याच्या निमित्ताने मी मस्तपैकी एक ब्लॉग शूट केला. नक्कीच तिकडे एक मस्तपैकी एकदम ट्रेडिशनल वाईब्स होत्या. ताशा म्हणू नका, पारंपरिक गाणी म्हणू नका, ह्या सगळ्याच भारी गोष्टी होत्या. आणि मला देखील बऱ्याच दिवसांनी असं काहीतरी ट्रेडिशनल आपला कोकणातल्या ज्या जुन्या गोष्टी परंपरा आहेत त्या अनुभवता आल्या. नक्कीच आपण आता आपल्या नारायणांच्या मुलीला आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच शुभेच्छा देऊया. सो कारण हळदीला आपण जाऊ शकत नाही, लग्नाला आपण जाऊ शकत नाही. बाबा वगैरे जाणार आहेत. तर मी थोडंसं मालवणला वगैरे जाणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ खरं तर ॲज अ गिफ्ट म्हणून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकतो आहे. सो भारी वाटलं आणि खूप छान एन्व्हायरमेंट होतं, मजा आली. सो चला मंडळी गावाकडच्या अशा गोष्टी आता हळूहळू तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. लवकरच शिमगोत्सव आहे, अजून काही जत्रा आहेत, अजून काही लग्न शुभारंभ आहेत. ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनलवरती अनुभवायला मिळतील. सो चला तुर्तास मी तुमची मंडळी या व्हिडिओमध्ये रजा घेतो. भेटतो कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. या कोकण आपलं जसा. काळजी घ्या.